शो केलेले आहेत. आम्ही त्यांनी देशात परदेशात केलेले आहेत. आम्ही आता जेव्हा ओमानला गेलो होतो तेव्हा हे सुद्धा कलाकार होते. हे आमच्या आम्ही एका पात्रीचे सचिन तेंडुलकर आहेत. मी का म्हणतोय प्रत्यय येईलच लक्षात घ्या. ठीक आहे. काय म्हटलं मी? सचिन तेंडुलकर. हे जरा ह्याच्या अवस्था अगदी हां इथं ठेवू इथं बस का. हां सगळी कामं माझ्याकडे घ्या करून हसतात काय असं असं बरं. नंतर काय हे काय गेम शो. ओके येस. आणि कदाचित तुम्ही अशा प्रकारामध्ये गेम शो पहिल्यांदाच अनुभवत असाल ज्याच्यामध्ये 3 गिफ्ट आहेत. 2 बांधलेली आहेत. त्यात काय मला दिसलं नाही. एक मात्र मला दिसलं ते आहे नाणं, चांदीचं नाणं. ठीक आहे. ते नंतर मी तुम्हाला सांगेन काय घेणार कोण घेणार आहे. ठीक आहे. आता जे आमच्या आवाजाचे बादशाह आहेत त्यांना आपण आमंत्रित करूया. आमच्या आम्ही एक पात्रीचे सचिन तेंडुलकर खास या शो साठी आलेले, नारायणगाववरून आलेले उच्च शिक्षित लक्षात ठेव महेंद्र गणपुले. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करा. आणि म्युझिकची कसं ते भरून काढतील कशी बघा. आता माईक ऍडजस्ट करा बघा चेक करा. हॅलो नमस्कार. 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 आम्ही एका पात्री आमच्या संस्थेच्या वतीनं गेल्या 1.5 वर्षाचा रसिक मनोरंजनाचा जो खंड पडलेला आहे तो खंड पुन्हा एकदा पुनश्च हरिओ म्हणून आम्ही त्या ठिकाणी सादर करतो. आणि ज्या दिवशी रंगमंच सुरू होणार ही बातमी आम्हाला समजली त्याच दिवशी आम्ही एका पात्री संस्थेच्या वतीनं आमच्या मित्रपरिवारासमवेत 3री घंटा वाजून या रंगमंचाच्या निर्णयाचं स्वागत केलं होतं. आणि प्रत्यक्ष आज रसिक प्रेक्षकांची 1.5 वर्षाच्या गॅपनंतर गाठ पडते. त्या ठिकाणी आलेल्या सर्व रसिकांचं मी आमच्या संस्थेच्या वतीनं आणि माझ्या वतीनं स्वागत करतोय. हे स्वागत आहे आपल्या भारतीय परंपरेनुसार एका मंगल आवाजाने. सुस्वागतम, वेलकम. सुस्वागतम. पण म्हणजे जमाना बदलला. घरामध्ये लग्न असो किंवा पूजा असो सणेवाले कुठं गायब झाले माहीत नाही, बँडवाले कुठं गायब झाले माहीत नाही. जिथं जाईल तिथं आजकाल डीजे आणि डिस्कोचा धिंगाणा. स्पीकरची थप्पीच्या थप्पी लावलेली असते. आणि साऊंडवाल्या सांगतात आवाज असा निघाला पाहिजे भाऊ, आवाज असा निघाला पाहिजे शेजारच्या घरातली रॅपवरची भांडी खाली पडली पाहिजे. सगळं ढापढूप काय आदळतं आपटतं काही कळत नाही. पण हा सगळा संगीताचा प्रकार 1982 साली बप्पी लहरी या संगीतकाराने आपल्याकडे आणला. आणि 8 वर्षाच्या मुलापासून 80 वर्षापर्यंतच्या काकाला या डिस्कोच्या तालावरती नाचायला लागलं. पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आजच्या नवीन जमान्यानं बप्पी लहरी ड्रमसेट डिस्को रिदम. जमाना बदलला आपण म्हणतो. खरंच या बदललेल्या जमान्याची गंमत तुम्हाला सांगतो. आपण ST स्टँडला जातो, अनाऊन्समेंट ऐकतो. रेल्वे स्टेशनला जातो, किती छान अनाऊन्समेंट असेल बरं. रेल्वे स्टेशनला गेलं कृपया इकडे लक्ष असू द्या. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरील गाडी पुण्याहून मुंबईकडे जाणारी सिंहगड एक्सप्रेस आहे. प्रत्येक शब्द स्पष्ट बोलतात. त्यांनी बोलत राहावं आणि आपण ऐकत राहावं असं वाटतं रेल्वे स्टेशनला. त्याच्या पलीकडे असं आपलं ST स्टँड.
तिथे पण बोलतात. पण काय बोलतात ते आधी सांगतो, ऐकायला कसं ते नंतर सांगतो. समजा शिवाजीनगर स्टँडला आपण गेलो, सूचना असते MH 129714, MH 129714 पुणे नाशिक गाडी लागली. पण हे आपल्याला असं ऐकायला नाही मिळत. आपल्याला कसं ऐकायला मिळतं? MH 129714, MH 129714 पुणे नाशिक गाडी लागलेली आहे. ते त्यांचं तरी समजतेकडे प्रश्न करतो आपल्याला समजणं विषय लांब आहे. थँक्यू. ही बोलण्याची गंमत आहे, कारण देवाने आपल्याला भाषा दिली, शब्द दिले. पण जनावर त्यांना आपण म्हणतो मुख बिचारा जनावर. पण मुख म्हणजे काय माहिती काय? ज्याच्या तोंडातनं आवाजच निघत नाही त्याला मुख म्हणतात. जनावर मुखी नाहीत ना, त्यांच्या भाषेमध्ये बोलतात. बघा, संध्याकाळी उशिरा कार्यक्रम संपल्यानंतर घरी जाताना खालच्या चौकातलं कुत्रं वरच्या चौकातल्या कुत्र्याला रिपोर्ट देतं. बघा, नवीन माणूस आला, लक्ष ठेव. त्यांची भाषा असते, आपल्याला कळत नाही. असं एकदा चौकामध्ये एक छोटं कुत्रं आणि मोठं कुत्रं दोघांचं बोलणं चाललं. मोठ्या कुत्र्यानं कुठेतरी भाकरीचा तुकडा आणला. छोटं कुत्रं त्याच्यासमोर आलं. म्हटलं 4 दिवस झाले भूक लागली, दिलं थोडंसं खायला लागेल. ते मोठं कुत्रं दादागिरी करतो. म्हणजे सर नाही मिळालं सर, तर हो वाजवा सर. बारका म्हणायचं दे, भूक लागली खायला दे. मोठं म्हणायचं सरक वाजवा. आता असे डायलॉग तुम्ही तर ऐकले नाही, पण मी त्यांचे डायलॉग ऐकले आणि त्यांचे डायलॉग त्यांच्या आवाजामध्ये सादर करतोय. मोठं कुत्रं म्हणतं सरक बाजूला भाकरी मिळायची नाही, आणि बारकं म्हणतं दे रे भूक लागली खायला. ते त्यांच्या आवाजामध्ये. त्यांचं बोलणं चाललं होतं. मी आपलं त्यांचं बोलणं ऐकत तिथं थांबलो होतो. त्यांचं बोलणं मी ऐकते ते कुत्र्यांच्या लक्षात आलं. त्यांचं बोलणं मी ऐकतो, कुत्र्यांच्या लक्षात आलं. भाकरीचा तुकडा तिथं सोडला, दोन्ही कुत्री माझ्या पाशी आली आणि माझ्या अंगावर भुंकार सोडला. आपला हाताचा प्रयत्न करतोय. कुत्रा अजिबात हाकायला तयार नाही. मी म्हटलं कपडे न फाटता इथनं बाहेर पडायचं असेल तर काही करून कुत्र्याला हाकलायला पाहिजे. म्हणून कुत्र्याला हाकायला इकडे तिकडे बघितलं आणि दगड उचलला आणि नेम धरून तो दगड त्या कुत्र्याला मारला. नेम धरून मारलेला दगड जसा कुत्र्याला लागला, बिचार तिनं ओरडत पळत सोडून डायरेक्ट कुत्र्याच्या पलीकडे. ही सगळी म्हणजे हसण्याची गंमत आहे. आणि खरं तर तुम्ही मनमोकळेपणे आमच्यासमोर बसताय, हसताय, खूप बरं वाटतं. पण या तुमच्या हसण्यामध्ये किती गंमत लपली तुम्हालाच माहिती आहे. अहो, तुम्ही आत्ता हसताय, पण हसण्यामध्ये इतके नमुने भरलेले. कधी कधी मंडळाचा कार्यक्रम असतो, खुर्च्यांच्या रांगा मांडलेल्या असतात आणि पुढच्या 2-3 रांगेवरती एक स्टिकर असतं, रिझर्व, राखीव. मला सुरुवातीला अर्थच कळत नव्हता काय प्रकार आहे. बऱ्याच वर्षानंतर अर्थ समजला. या खुर्चीवर बसणारे लोक हसायच्या बाबतीमध्ये राखीव असतात. हा, तुम्ही नाही बरं का, तुम्ही दिलखुलासपणे असता. ही पहिल्या रांगेतली लोक काय असतात म्हणजे काय, निमंत्रित प्रतिष्ठित कोणीतरी असतात, कुठेतरी मोठ्या हुद्द्यावर काम करणारे लोक असतात. हसलं म्हणजे आपली किंमत कमी होईल काय असं त्यांना वाटत असतं. त्यामुळे ती लोक हसतात. कशी? फर्स्ट क्लास एक्झिक्युटिव्ह स्टाईल. नेमकी पहिल्या रांगेत बसलेले असतात, त्यामुळे मला छान चेहरे दिसतात त्यांचे. बघा कसे असतात. अगदी मेहरबानी केल्यासारखा, असा उपकार केल्यासारखा, शरीराचा कुठलाही भाग हलवायचा नाही असं ठरवलं असतं. त्याच्या पाठीमागे दुसऱ्या टप्प्यातली मंडळी, ही दुसऱ्या टप्प्यातली मंडळी म्हणजे लेट करंटचं पब्लिक. एकदा जोक सांगितलं की 3 वेळा असतात. पहिल्यांदा असतात कशासाठी? सगळेजण हसले, आपण तर कशाला हसायचं. दुसऱ्यांदा काय गंमत आहे ती समजलं म्हणून हसतात, ठीक आहे. परत तिसऱ्यांदा असतात. तिसऱ्यांदा कशासाठी असतात? पहिल्यांदा आपण उगीच येण्यासारखं असं म्हणून आपल्यालाच असून मोकळे होतं. असे 3-3 वेळा हसणारे लोक बघितले ना की मला आठवण होती ती स्टार्टिंग प्रॉब्लेमची मोटरसायकल. एका किटमध्ये गाडी स्टार्टच होत नाही.
3-4 वेळा किक मारल्यानंतर जशी गाडी स्टार्ट होते ना तशी लोक असतात मोटरसायकलच्या किकसाठी. गेली गाडी निघूनची. त्याच्या पाठीमागे तिसऱ्या टप्प्यातली मंडळी म्हणजे माझं आवडतं पब्लिक. मनमोकळेपणाने असतात, दिलखुलासपणे असतात, बिनधास्तपणे असतात. पण काही जण इतके मनमोकळेपणाने असतात, इतके मनमोकळेपणाने असतात की ते हसतात का रडतात त्याचाच तपास लागतो. पण हसायची स्टाईल मात्र एक नंबर. जोक झाला रे झाला, जोक झाला. एक नंबरवाल्याच्या पूर्ण विरुद्ध कार्यक्रम. एक नंबरवाल्याचं म्हणणं असतं शरीराचा कुठलाही भाग हलवायचा आणि यांचं म्हणणं असतं शरीराचा कुठलाही भाग हालायचा शिल्लक ठेवायचा नाही. पूर्ण खळखळून अंग भरून असून मोकळे. हे झाले पहिला, दुसरा, तिसरा 3 टप्पे. पण काही वैयक्तिक नमुने मी निवडले बरं. त्या वैयक्तिक नमुन्याचा पहिला प्रकार आहे, त्याचं नाव आहे रपाटा स्टाईल. ही रपाटा स्टाईलची लोक काय करतात, जोक झाला ना रपा, पुढच्याच्या पाठीत रपाटा, नाहीतर शेजाऱ्याच्या मांडीवर रपाटा. तो का प्रॅक्टिकल सुरू झालं लगेच. हा पहिला प्रकार रपाटा स्टाईल. हसण्याचा दुसरा प्रकार, हा दुसरा प्रकार त्याचं नाव मी ठेवलं कोल्ड्रिंक स्टाईल. आता कोल्ड्रिंकचा हसण्याचा संबंध काही नाही, पण मी नाव का ठेवलं तर काही लोक हसतात ना तेव्हा त्यांची हची वाराखाडी बंद असेल असा आवाज येत नाही. पण आवाज येतो कसा तर कोल्ड्रिंकची बाटली ओपनर खोलल्यानंतर गॅस जसा बाहेर पडतो तशी काही लोक असतात. म्हणून मी त्याला नाव ठेवलं कोल्ड्रिंक स्टाईल. बघा कसे असतात. कोल्ड्रिंक स्टाईल. हसण्याचा तिसरा प्रकार महिला मंडळाच्या कार्यक्रम तुम्हाला सापडतो. स्पेशल महिला मंडळाचा कार्यक्रम. पहिली 10-15 मिनिटं कोणी हसतच नाही. अंदाज घेतात कोणी जोडीला आपल्याला आहे का, उगीच कशाला हसायचं. त्यामुळे हसायला आलं तरी हसणं कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. काही वेळा हसणं कंट्रोल होतं, पण काही वेळा होत नाही. आणि जे हसणं कंट्रोल होत नाही ते कंट्रोल करायला गेलं की प्रेशर वाढतं, आणि प्रेशर कंट्रोल नाही झालं की शेवटी पंक्चर होतं. म्हणून त्याला मी नाव ठेवलं पंक्चर स्टाईल, महिला मंडळ स्पेशल. पंक्चर स्टाईल. हे सगळे मनमोकळे पण हसायचे प्रकार. आपला हाताचा कोपराचा इकडे तिकडे धक्का लागतो, कुणाला काही त्रास नाही. पण शेवटचा प्रकार त्रासदायक. आजूबाजूच्याला सावध राहावं लागतं, कारण त्या प्रकाराचं नाव आहे स्प्रे मशीन स्टाईल. काही लोक काय करतात, जोक झाला रे झाला, जोक झाला. कधी फवारा मारला त्याची, आणि असा फवारा मारला, अशी रंगपंचमी केली की पुन्हा शेजारचे बसलेले त्याच्या तोंडाची रंगपंचमी केल्याशिवाय थांबणार नाही. पण ही रंगाची रंगपंचमी अशीच चालू राहणार आहे. पुन्हा एकदा मी आपल्यासोबत एक वेगळे ॲटम घेऊन येणार आहे. पण पुन्हा एकदा आमच्या सर्व कलाकारांची कला पाहिजे. धन्यवाद.